practice different types of makeup for special occasion. या सत्रात स्वागत आहे. आम्ही काही खास प्रसंगांसाठी मेकअपचे प्रात्यक्षिक करू. या विषयातील तुमची क्षमता आणि स्वारस्य एक्सप्लोर करा. मेकअप प्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्यात सामील व्हा. पहिली स्टेप, आपला चेहरा पुसून घ्या. तुमचा चेहरा वाइप्सने पुसून घ्या. स्वच्छ त्वचा असेल तर मेकअप चांगला राहील. पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या त्वचेनुसार फेस वॉश वापरा, म्हणजे चेहरा चांगला राहील. चेहऱ्यावर डायरेक्ट फेस वॉश लावू नका. तुमच्या हातात थोडासा फेस वॉश घ्या. फेस येईपर्यंत हातावर चोळा, चेहऱ्यावर लावा आणि चेहरा धुवा. आपला चेहरा कोरडा करा आणि तो चोळू नका. दुसरी स्टेप, प्रायमर. या पथ्येसाठी आपली त्वचा तयार करण्यासाठी प्रायमरचा पातळ थर लावा. प्रायमरचे काही थेंब घ्या आणि ते तुमच्या त्वचेवर त्या भागात लावा जिथे तुम्हाला त्वचेचा 2 टोन सर्वात जास्त विस्कटलेला वाटतो. ते एकसारखे होईपर्यंत आपल्या बोटांनी पॅट करा. तिसरी स्टेप, डिफाईन आयब्रोज. नंतर तुमच्या आयब्रोज हायलाइट करून सुरुवात करा. छोटे स्ट्रोक लावा आणि नंतर तुमच्या आयब्रोच्या केसांच्या रंगाशी जुळणारे तुमच्या भुवयांच्या रिकाम्या जागा भरा. भुवया हायलाइट केल्यामुळे तुमचा चेहरा उजळ होईल आणि संपूर्ण मेकअप अजून छान दिसेल. चौथी स्टेप, आय शॅडो अप्लाय करणे. तुमच्या कपड्यांशी जुळणारी आय शॅडो निवडा आणि तुमच्या डोळ्यांच्या कोपऱ्यापासून भुवयांच्या शेवटपर्यंत लागू करा. तसेच भुवयांच्या हाडांवर हायलायटर लावा आणि तुमच्या भुवया आणि डोळे हायलाइट करण्यासाठी पांढरा बेस लावून त्याला आकार द्या. पाचवी स्टेप, आयलायनर. आयलायनरचा पातळ थर लावा. परिपूर्ण विंगेड असलेल्या लुकसाठी तुम्ही स्टेन्सिल वापरू शकता. आणि जर तुम्हाला हे करण्याची गरज नसेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या वरच्या पापणीच्या शेवटी एक ओळ बनवा. नंतर टिपावर एक रेषा काढा आणि जोपर्यंत तुम्ही नाकाच्या बाजूला पोहोचत नाही तोपर्यंत आतमध्ये हलवत राहा. नंतर रिकाम्या भागांना लायनरने भरा आणि लायनरचे काम पूर्ण झाले. सहावी स्टेप, काजळ. आता वॉटर लाईनवर वॉटरप्रूफ काजळ लावा. सातवी स्टेप, मस्कारा. आपण फक्त एक मेकअप आयटम वापरत असल्यास मस्कारा सूचीच्या शीर्षस्थानी असावा. मस्काऱ्याचे काही स्वाईप एका क्षणात तुमचे डोळे उजळ करू शकतात. मस्कारा अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे, पण ब्लॅक आणि ब्राऊन सर्वात जास्त वापरला जातो. प्रथम पापण्यांना कर्लरने कर्ल करा. आठवी स्टेप, कन्सीलर.
क्रीम आधारित कन्सिलर त्रिकोणी आकारात वरपासून खालपर्यंत लावा आणि ते तुमच्या त्वचेच्या टोनशी जुळत नाही तोपर्यंत चांगले मिसळा. तुमच्या नैसर्गिक त्वचेच्या रंगापेक्षा एकापेक्षा जास्त शेड हलका नसलेला रंग निवडा. तुमच्या नैसर्गिक त्वचेच्या रंगापेक्षा फक्त एक शेड हलकी असेल अशी शेड निवडा. अन्यथा संपूर्ण चेहरा पूर्णपणे पांढरा दिसेल, जो अजिबात चांगला दिसणार नाही. नववी स्टेप, फाउंडेशन. फाउंडेशन अप्लाय करा. फाउंडेशनची शेड तपासण्यासाठी ती तुमच्या छातीच्या रंगाशी जुळवा. जेव्हा फाउंडेशनचा विचार केला जातो तेव्हा कमी चांगला आहे, म्हणून योग्य प्रमाणात लागू करा. फाउंडेशनची योग्य शेड निवडणे जी नैसर्गिक दिसते आणि कृत्रिम दिसत नाही हे खूप कठीण काम आहे. रंग तपासण्यासाठी फाउंडेशन लागू करा आणि त्याच्या रंगाची तुलना करा. लक्षात ठेवा, जेव्हा फाउंडेशन येतो म्हणून कमी तितकं चांगलं आणि आवश्यक तेवढेच लागू करा. तुमच्या अंडरटोनशी जुळणारी नैसर्गिक शेड शोधणे खूपच कठीण आहे, त्यामुळे आधी तुमचे अंडरटोन्स ओळखा. 10वी स्टेप, कॉम्पॅक्ट पावडर. यादीत पुढे कॉम्पॅक्ट पावडर येते, ज्यामुळे फाउंडेशन व्यवस्थित सेट होण्यास मदत होते. पूर्ण कव्हरेजसाठी ब्लशच्या ब्रशने पावडर लावा. अकरावी स्टेप, हायलायटर. चमक वाढवण्यासाठी आणि ग्लॅमरला उच्च घेऊन जाण्यासाठी आता हायलायटर वापरण्याची वेळ आली आहे. तुमच्या कपाळाच्या मध्यभागी म्हणजे आमच्या टी झोनवर, तुमच्या नाकाच्या वरच्या भागावर म्हणजे तुमच्या नाकाच्या ब्रिजवर, डोळ्यांखालील भागात, जॉ लाईन आणि तुमच्या ओठाखाली आणि कोपऱ्यात ओठांवर हायलायटर लावा. बारावी स्टेप, ब्लश. वरच्या दिशेने ब्लश लावा आणि असे करत असताना थोडे हायलायटर लावा. ब्लशच्या शेडकडे लक्ष देणे सुनिश्चित करा. जर तुम्हाला डोळ्यांचा मेकअप आणि ओठांचा रंग थोडा भारी करायचा असेल तर हलक्या शेडचा किंवा त्या उलट ब्लश लावा. तेरावी स्टेप, लिपस्टिक. ओठांना मॉइश्चरायझेशन केल्यावर ओठांवर थोडासा फाउंडेशन लावा, कारण त्यामुळे रंग जास्त काळ टिकून राहील. तुमच्या लिपस्टिकच्या शेडशी जुळणाऱ्या लिप कलर पेन्सिलने बाह्य रेखा काढा. नंतर मध्यभागी लिपस्टिक लावा आणि सेट होऊ द्या. चौदावी स्टेप, सेट स्प्रे. शेवटी सेटिंग स्प्रे किंवा पावडरने तुमचा मेकअप सेट करा आणि यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकून राहील. आता प्रत्येकाला मेकअप बद्दल बरंच काही समजले आहे. तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे समजावून सांगण्यासाठी अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत. विश्वास आहे की तुमची या विषयातील उत्सुकता वाढली असेल. धन्यवाद.